A very, very warm welcome. Good evening, all of you. नाईट मेडिटेशन सेशन्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कॉन्शियस मॅनिफेस्टेशन या सिरीज मध्ये आपण सध्या पार्ट 4 वर पोहोचलेलो आहे. डिफरंट टेक्निक्स ऑफ मॅनिफेस्टेशन. काल आपण किंवा मागच्या काही दिवसापासून आपण गोल सेटिंग या विषयावर इन डिटेल मध्ये सगळ्या इन्फॉर्मेशन गॅदर केली. का? कारण की आजचा जो टॉपिक आहे तो त्याच्यावर बेस आहे. त्याच्यावर बेसचा अर्थ काय आहे? आजचा आपला टॉपिक विजन बोर्ड आहे. आणि विजन बोर्डवर आपल्याला काय लिहायचं असते? आपले गोल्स. ओके. जेव्हा आपल्याला आपलं विजन बोर्ड रेडी करायचं आहे, लक्षात घ्या, सगळ्यात पहिले आपलं काय क्लिअर असणं आवश्यक आहे? युअर गोल्स. आणि गोल्स जर रॉंग वेनी आपण जर क्रिएट करून ठेवले असतील, ती विजन बोर्ड निव्वळ एक शोकेस राहते. त्यांनी आपल्या जीवनात कधीच फायदा होत नाही. हा, त्याचे बीज रूपात आपल्या आतमध्ये त्या गोष्टी उतरून जातील. पण इन रियालिटी तसं होत नसते. बीज रूपात उतरणे म्हणजे काय आहे? अननोईंगली आपण त्या दिशेने काम करतो. पण कोणते? जे आपल्या एनर्जी फील्ड सोबत मॅच करत आहे. उदाहरणार्थ, मी माझ्या विजन बोर्ड मध्ये लिहिलं, माझा एक मोठा बंगला असला पाहिजे. आणि तुमच्या माइंड मध्ये बंगला सोडून दुसरा कोणता थॉटच येत नाही. निव्वळ बंगलाच एकमेव. घर किंवा साधं एखादं चांगलं अपार्टमेंट असं काहीच नाही. सरळ बंगला येऊन राहिला, खूप मोठा विला. आता अशा कंडिशन मध्ये काय होते? जर तुम्ही त्या गोष्टीसाठी रेडी नाही आहात, सक्षम नाही आहात, काही दिवसानंतर तुम्हाला असं वाटेल की अरे बंगला मॅनिफेस्ट होईल की नाही. कारण की लिहायचं होतं मोठं म्हणून लिहून तर टाकलं. आता जेव्हा तुम्ही त्याची चौकशी सुरू होईल, त्या बंगल्याची प्राइस माहित होईल, तुम्हाला एक गोष्ट कळेल, आपण याच्यासोबत कोरिलेट करत नाही आहोत. आणि कधी तो विषय आपल्या माइंड मधून निघून जाते आपल्याला सुद्धा कळत नाही. कार घ्यायची आणि सरळ मी लिहून टाकलं रोल्स रॉयस. अरे पण त्या कारचं कॅपेबल मी झालो की नाही हे कोण डिसाईड करत? हे कोणीच डिसाईड करत नाही. आणि नंतर ती रोल्स रॉयस फक्त नावापुरतीच राहते, मॅनिफेस्ट कधीच होत नाही. का? कारण की आपलं माइंड त्या गोष्टीला निग्लेक्ट करत चाललं. दिस इज नॉट पॉसिबल, दिस इज नॉट पॉसिबल. आणि ह्या सगळ्या गोष्टी, हे जे एंड ऑफ द डे आपल्या माइंड मध्ये उतरणार आहे, त्या सगळ्या गोष्टीचे आपण काय केलं? सुरुवातीलाच स्टडी करून टाकली. हे सगळे माइंडचे ब्लॉकेजेस आहेत ज्याच्यावर आपल्याला वर्क करायचं आहे. तुम्ही लिहून टाकलं, मिलियन्स मला पाहिजे, मला करोडपती व्हायचं आहे. किती? करोडोपती व्हायचं आहे. 100 करोडचा मालक बनायचा आहे, 1000 करोडचा मालक बनायचा. ओके, लिहा ना, काही प्रॉब्लेम नाही. पण ज्या दिवशी तो पैसा कमवण्याचा विचार येईल, त्या तुमच्या लक्षात येईल, नाही रे बाबा, आपण 1 करोड कमवले देव पावला. 100 आणि 1000 कोटी म्हणजे तर खूप दूरची गोष्ट राहिली. आणि कधी तुमचं विजन हे उडून जाईल माहित पण पडणार नाही. म्हणून कसं असते, विजन बोर्ड या विषयाला तुम्ही लक्षात घ्या. विजन बोर्डचा अर्थ हा नाही होत
तुम्हाला वाटेल ते तुम्ही त्याच्यात लिहू शकता. विजन बोर्डचा अर्थ काय आहे? विजन पहिला शब्द. विजन म्हणजे काय? जे दिसते. बोर्ड म्हणजे ती पाटी जी आपल्याला दररोज दिसते. ती व्हिजिबल आहे. आणि त्या व्हिजिबल बोर्डवर आपण काय करत आहे? काही अशा वस्तू, काही अशा गोष्टी त्याच्यावर लिहित आहे. काही मार्किंग त्याच्यावर अशी करत आहे की वारंवार 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 आपल्या माइंडला ते दिसलं पाहिजे. जसं आपण 10वी-12वी मध्ये असताना आपल्या रूम मध्ये आपण काय करत होतो? शॉर्ट ट्रिक रेडी करत होतो. जसे गणिताचे फॉर्म्युले, सायन्स मधले फॉर्म्युले, काही नोट्स, छोट्या 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 अक्षरात आपण सगळं असं भिंतीवर चिपकून ठेवत होतो. कशासाठी? की मला आठवायची गरज नाही पडली पाहिजे वारंवार वारंवार. मी जितक्या वेळा ते भिंतीकडे बघणार, मला पटपट पटपट रिकॉल झालं पाहिजे. जितकं फास्ट रिकॉलिंग होईल तितकं माझी मेमरी त्याला काय करते? रिकॉग्नाइज करणं सुरू करते. आणि जितकं जास्त रिकॉग्नाइज होईल तितकं जास्त काय होणार? मी त्याला आठवू शकतो, रिकॉल करू शकतो, रिमेंबर करू शकतो. आणि जितकी जास्त रिमेंबरिंग होणार तितकं माझं माइंड, जी क्षमता आहे, मेमरी आहे, ती सुद्धा वाढेल. आणि माझं मॅनिफेस्टेशन म्हणजे वारंवार 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 त्या विषयाचं चिंतन केल्यामुळे ते मला मुखपाठ होऊन जाईल. असंच विजन बोर्ड असते. जे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हवं असते त्या गोष्टी आपण काय करतो? आपल्या फ्रंटमध्ये जिथे आपल्याला दिसेल अशा जागेवर आपण त्याला चिपकवतो आणि त्याच्याकडे वारंवार वारंवार बघत जातो. जितक्या वेळा आपण बघत जातो काय होते की त्या गोष्टीशी आपण अलाईन होत जातो. वारंवार समजा एखाद्याला घर घ्यायचं आहे. मी बंगलो, विलाची गोष्ट नाही करत आहे. हे एक साधं घर. आणि त्यांनी ते घराचा फोटो लावून दिला. आता विजन बोर्ड मध्ये काय म्हटलं ते? आणखी प्रिसाईज करा, आणखी प्रिसाईज करा. पहिला मुद्दा लक्षात घ्या. तुम्हाला इन डिटेल प्रिसाईज मध्ये केव्हा जायचं आहे? पहिली सुरुवात तर होऊ द्या. एक तुमच्या माइंडला कम्फर्टेबल, रिलॅक्स फील होईल अशी इमेज किंवा असं एक गोल तिथे सेट करा. जर तुम्हाला वाटतं की 50-60 लाखाचं घर आय अफोर्ड, त्याला सेट करा. कारण की ते तुमची मेंटॅलिटी आहे. ऑलरेडी तुम्ही सेट आहात त्यासाठी. मग जेव्हा तुम्हाला असं वाटेल की यार 50-60 लाखाची व्यवस्था होत आहे आपल्याकडून, आता तिथे इन डिटेल मध्ये उतरा. किचन कसं पाहिजे? इंटेरियर कसं पाहिजे? मग त्याला तुम्ही फोकस करा की मला किचन मध्ये ह्याच वस्तू पाहिजे. आणि पहिल्याच दिवसातून त्याच्या मागे लागायची गरज नाही. फक्त मॅनिफेस्ट करणे आहे की मला असं असं हवं आहे. हळूहळू हळूहळू कुठून तरी पैसा येईल. 2-4 लाखाची व्यवस्था होईल आणि किचनचा सेटअप लागून जाईल. इंटेरियर मध्ये मला अशा अशा गोष्टी पाहिजे. आपोआप आणखी कुठून तरी पैसा येईल. इंटेरियरची व्यवस्था होईल. पण असं सगळं बजेट करता 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 तुम्ही सरळ 1 करोड लिहून टाकलं. ओव्हरऑल राउंड फिगर 1 करोड लिख डालो. जसे 1 करोड माइंड मध्ये येते, अरे बापरे, 1 करोडाचं घर. नाही 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 नाही, मे बी दिस इज नॉट पॉसिबल. सरळ आपलं माइंड निग्लेक्ट करायला लागते. म्हणून विजन बोर्डवर अशा गोष्टी नाही ठेवणे आहे ज्या मॅनिफेस्ट होत नाही. मॅनिफेस्ट सगळ्याच गोष्टी होतात. विषय काय आहे? तुम्ही त्याच्याशी रिलेट करता की नाही करत. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट. प्रत्येक गोष्टीसोबत सगळ्यात इम्पॉर्टंट तीच वस्तू आहे, तुमचं माइंड तुम्ही लिहिलेल्या अफर्मेशन सोबत, गोल्स सोबत किंवा विजन सोबत रिलॅक्स आणि रिलेट करू शकत आहे का? तुम्हाला तो आकडा बघून तुम्ही रिलॅक्स आहात, तुम्ही रिलेट करू शकता, येस दिस इज पॉसिबल. अचानक त्या गोष्टी होणं सुरू होते. बघा,
एका व्यक्तीने काय म्हटलं, एका जणाचा मी पॉडकास्ट मध्ये ऐकली ती गोष्ट. मैनिफेस्ट करता है, कहता हाँ हाँ करता है क्यों नहीं करता. देखिए, हमने हम कभी बिजनेस क्लास में नहीं गए, भले ही हम करोड़पति लोग हैं, लेकिन हम कभी बिजनेस क्लास में नहीं गए. तो अ, हमने डिसाइड किया कि अगले साल हमारा ये विजन रहेगा कि इसके बाद हम हमारा हर एक ट्रैवल बिजनेस क्लास एयरप्लेन में ही करेंगे. ओके. तो हमें तो टेंशन आ गया था, क्योंकि जाना भले ही हमारे एरोप्लेन से था, लेकिन हम बिजनेस क्लास अफोर्ड नहीं कर सकते थे. लेकिन हमने लिख डाला, और मैंने एक रैंडम इमेज उठा के वहां पे रख दी. तो हम कहीं पे ट्रैवल कर रहे थे. हमने इकोनॉमी क्लास की निकाली, टिकट निकाली, और वहां पे ऐसा पता चला कि वो सीट फुल हो चुकी है. तो आपको सर, अगर आप चाहो तो हम आपको बिझनेस क्लास में शिफ्ट करेंगे. ओके. आणि आम्ही जसं त्या दरवाजामधून पहिला पाय टाकला, तर तिथचा जो सीन होता, तशीच इमेज एक्झॅक्टली आम्ही आमच्या विजन बोर्डवर चिपकवली होती. येस, दिस इज नाउ मिरॅकल. नवऱ्याला म्हणते, देखो देखो, यही तो इमेज थी जो हमने हमारे विजन बोर्ड पर चिपकाई थी. देखो अच्छे से. अरे अरे, हाँ यार, सही बात की, यही तो था. नाउ अवर विजन इज नाउ इन रियालिटी. मुद्दा हा आहे, ते ऑलरेडी करोडपती आहे. ते इकॉनॉमी मध्ये डेली च्या बेसमध्ये ट्रॅव्हल करणारे लोक, डेली सारखे, त्यांना ते परवडत नाही, म्हणून ते बिझनेस क्लासमध्ये जात नव्हते. आणि ज्या दिवशी त्यांनी ठरवलं की आता आपण बिझनेस क्लासमध्ये जाऊ, त्यांची सुरुवात झाली. त्यांनी असं नाही म्हटलं, अरे मैं तो बस से सफर करता था, मैं तो रेलवे की जनरल बोगी में चलता था, हम कार भी 4 लोग शेयर करके चलते थे. एक दिन मैंने विजन बोर्ड बनाया, उसके ऊपर मैंने लिख दिया कि मैं बिजनेस क्लास में सफर करूंगा, और मिरॅकल हो गया मेरे जीवन में, और मैं बिझनेस क्लास में जाने लगा. हा, हे नाही म्हटलं त्यांनी, असं अशी स्टोरी नाही सांगितली. त्यांनी सांगितलं, आय एम ऑलरेडी अ $1,000,000 बेबी. आम्ही ऑलरेडी करोडपती आहे. आम्ही ट्रॅव्हलच इतकं करतो की आम्ही एक बजेट काढला की इतकं डे आमचं ट्रॅव्हलिंग आहे, याच्यामध्ये बिझनेस क्लास आपल्याला अफोर्ड नाही होऊ शकत. पण नंतर आमच्या बिझनेसचा ग्रोथ बघता आम्ही ठरवलं की कब तक ऐसे जिएंगे, चलो कभी ना कभी तो सुरुवात करनी ही है. आमच्या स्वतःला माइंडला आम्ही सेट केलं अगोदर की आय एम रेडी फॉर बिझनेस क्लास, आय एम रेडी फॉर बिझनेस क्लास. आणि ते विजनवर, तो एरोप्लेनचा बिझनेस क्लासचा जो फोटो होता, तिथलं सिटिंग एरियाचा, तो आम्ही डेली बघत होतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तुम्हाला तुमच्या मनानं येईल तसं विजन बोर्ड बनवायचं नाही. हा, तुम्ही बनवू शकता एक कोणतं, लॉंग टर्म साठी, एक दिन मैं ये करके दिखाऊंगा, त्यासाठी ठीक आहे. पण डे टू डे मध्ये तुम्ही अशा गोष्टी तिथे पुट करणे आहे, जे तुमच्या माइंडला रिलॅक्स करेल, आणि तुम्ही हॅबिच्युअल व्हाल त्याच्यासोबत. विजन बोर्डचा अर्थ काय असते माहित आहे? बघा, एखादी गोष्ट आपण वारंवार 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 बघतो, आपण काय होऊन जातो, हॅबिच्युअल होतो. आपल्याला रिलॅक्स फील होते त्या गोष्टीमध्ये. अगोदर 10 ते 20 वर्ष अगोदर फक्त मेट्रो सिटीमध्ये ज्या मुली होत्या, त्याच म्हणजे एकदम बापकट, एकदम छोटेसे केस, एकदम शॉर्ट घालणे, स्लीवलेस घालणे, हे मेट्रो सिटीमध्येच चालत होतं. आता बघा, आता गावाखेड्यात, म्हणजे तिचं मायबापाच्या अंगावर सारखे कपडे नाहीये अंगावर घालासाठी,
अशा ठिकाणी पण, आता मी पण इकडे गोंदियासारख्या एकदम आदिवासी एरियामध्ये जाऊन फिरून येऊन राहिलो आम्ही. अशा ठिकाणी जिथे राहायची आणि खायची सोय नाही आहे, तिथल्याही यंग पोरी एकदम शॉर्ट आणि एकदम म्हणजे असं समजा ना का त्या एकदम काय एकदम शॉर्टवरच समजू आपण, शॉर्टवर उतरून गेल्या. रिझन, ह्या 10 ते 20 वर्षात सगळ्या लोकांनी इतकं बघितलं आहे, टीव्हीवर, मोबाईलमध्ये, पिक्चरमध्ये, रियालिटीमध्ये, थोडंसं शहरात काय आलं तर फॅशन बघितली आहे, त्या डोळ्यांना इतकं हॅबिच्युअल होऊन गेलं, आता कोणालाच काही वाटत नाही. अच्छा ओके ठीक आहे, हे तर नॉर्मल ड्रेस आहे. आता काय झालं, हे नॉर्मल ड्रेस झाला. अगोदर एकदम तांडव होत होता. का? ही हॅबिट नव्हती. आता काय झालं, ते हॅबिच्युअल झालं. ओके इट्स नॉर्मल. पॅन्ट घाला, स्लॅक्स घाला, शॉर्ट्स घाला, नॉर्मल झालं ते आता. बरोबर. आता ही जी गोष्ट नॉर्मल झाली डोळ्यांना, त्याच्यामध्ये तुम्हाला शॉक बसत नाही, त्याच्यामध्ये माइंड किंतु परंतु करत नाही. अशाच प्रकारे यालाच म्हटलं जाते विजन बोर्ड. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे आहे त्याच्याकडे तुम्ही वारंवार 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 जेव्हा तुमची नजर पडते, तेव्हा तुम्ही काय होता, हॅबिच्युअल होऊन जाता, एकदम नॉर्मल. म्हणजे तुम्हाला अनइझी वाटत नाही, तुम्हाला काही डाऊट येत नाही, तुम्हाला असं वाटत नाही की अरे हे गोष्ट तर माझ्यासाठी आहेच नाही. हा, जस्ट रिलॅक्स अँड कम्फर्ट. रिलॅक्स आणि कम्फर्टेबल फील करण्यासाठीच विजन बोर्ड बनवणे असते. याचा काही दुसरा उद्देश नाही की तुम्ही विजन बोर्डवर जोपर्यंत लिहत नाही तोपर्यंत तुमचं मॅनिफेस्ट होणार नाही. पण हे कन्फ्युज माइंडसेट वाल्या लोकांसाठी, किंवा जे लवकर को रिलेट करत नाही कोणत्याही गोष्टीशी, त्यांच्यासाठी ती गोष्ट इझी आहे. त्यांना ते हॅबिच्युअल करते आणि रिलॅक्स करते त्यांच्या माइंडला. तर विजन बोर्ड बनवण्याची काही प्रोसेस आहे, जवळपास सगळ्यांना माहित असेल, पण आपण आज बोलून घेऊ त्याच्यावर. पहिली गोष्ट, डिफाईन युअर गोल. तुमचे गोल काय आहे हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. गोल कसे बनवायचे, गोल प्रॅक्टिकली कसे अलाईन असले पाहिजे, याच्यावर आपण पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. तुमच्या गोलच्या नुसार फोकसिंग ऑन स्पेसिफिक एरिया. विजन बोर्डचे दोन पार्ट असते. एक असते एक स्पेसिफिक एरिया, म्हणजे तुम्हाला ते काहीही करून पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि एक असते जनरल एरिया. जनरल मध्ये काय ते हेल्थ, वेल्थ, फायनान्स, करिअर, रिलेशनशिप, स्पिरिच्युअलिटी. म्हणजे आपण काय करत आहे, जीवनाला, जीवनाचे प्रत्येक ऍस्पेक्ट जे आहे, सेक्टर्स जे आहे, त्या प्रत्येक एरियामध्ये आपले गोल आहे. हेल्थ मध्ये माझा एक गोल आहे, जे काही तुमचं वजन असेल, तुमचं स्पेसिफिक बॉडी स्ट्रक्चर असेल, मेंटेनन्स असेल, तुमची स्किन राहू शकते, बॉडी टोनिंग राहू शकते, जे काही आहे तुमचं ओव्हरऑल हेल्थ राहू शकते, सगळे ऑर्गन्स तुमचे किती चांगले आहेत ते असू शकते, खूप काही गोष्टी. ते काय झालं, ते कशामध्ये आलं, तुमच्या हेल्थमध्ये. वेल्थमध्ये एक जनरल ऍस्पेक्ट राहू शकते. वेल्थ म्हणजे काय काय आलं, तुम्ही इमॅजिन करताय तुमच्याकडे इतकं इतकं अमाऊंट ऑफ सोनं आहे, एक तुमचं घर आहे, बँकमध्ये काही ऍसेट पडलेले आहे, ज्याला तुम्ही वेल्थ मध्ये नोट डाऊन करू शकता. अशा सगळ्या गोष्टी वेल्थ मध्ये आल्या. फायनान्स मध्ये पण आपण म्हणू शकतो, बँकमध्ये इतकी सेव्हिंग आहे, करंट अकाउंट मध्ये इतका पैसा आहे, इतक्या प्रकारची मी म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट केली आहे, शेअर मार्केटमध्ये इतकं गुंतवलेलं आहे. हे सगळं कशामध्ये आलं, फायनान्स. करिअर मध्ये पण राहू शकते, तुम्हाला जॉब करायचा आहे, बिझनेस करायचा आहे. रिलेशनशिप मध्ये पण राहू शकते, ज्यांना लग्न करायचं आणि लग्न, ज्यांना मुलं बाळा पाहिजे त्यांनी मुलं बाळा, ज्यांना हेल्दी आणि चांगलं रिलेशनशिप पाहिजे आहे हस्बंड वाईफ मध्ये, त्यांनी तसा एक रिलेशनशिपचा एक स्टेटस तुम्ही ठेवू शकता. स्पिरिच्युअलिटी पण आहे, मेडिटेशन, योगा किंवा आणखी काही गोष्टी, ज्यामध्ये तुम्ही
स्पिरिच्युअली अपलिफ्टमेंट तुमच्या माइंडमध्ये आहे, त्याचा तुम्ही एक तिथे फोटो तुम्ही ठेवलेला आहे. तिथे एवढे ऍस्पेक्ट तुम्ही काय केले, कव्हर केले. आणि याच्यामध्ये एक स्पेसिफिक, मला हे हवं म्हणजे हवं. जसं आता माझं काय स्पेसिफिक आहे, आय वॉन्ट, मला कोर्स डिझाईन करायचा आहे आणि क्लासेस कंटिन्यू करायचे. दिस इज माय स्पेसिफिक एरिया. आता याच्यासोबत सोबत मला हेल्थ सुद्धा चांगली ठेवायची आहे, मी त्याचंही एक गोल करेल. मला वेल्थी पण बनायचं आहे, तर वेल्थचं एक गोल राहील, रिलेशनशिपचं एक गोल राहील, फायनान्सचं एक गोल राहील, स्पिरिच्युअलिटीचं एक गोल राहील. ते सगळे गोल्स मी त्या बोर्डवर लिहिणार आहे. गॅदर मटेरियल, फिजिकल काय, पिक्चर्स, पोस्टर, बुलेटिन बोर्ड आणि पोस्टर बोर्ड हे दोन अलग अलग आहे. पोस्टर बोर्ड म्हणजे त्याच्यावर तुम्ही पोस्टर्स चिपकवता अलग अलग प्रकारचे. बुलेटिन बोर्ड म्हणजे एक अशा प्रकारे तिथे तुम्हाला डेली काय करायचं आहे, अपडेट काय आहे, कोणते टार्गेट अचीव्ह केले, काय केले, सगळं फ्रंटमध्ये दिसले, कोणत्या वहीमध्ये नाही आहे, डोळ्यासमोर आहे. त्याला बुलेटिन बोर्ड म्हणतो आपण. आजच्या ठळक बातम्या, की माझे टार्गेट्स पूर्ण केले का, माझं शेड्यूल मी फॉलो केलं का, अशा प्रकारे. म्हणजे विजन बोर्डच्या सोबत आपण बुलेटिन बोर्ड आणि तुमचा पोस्टर बोर्ड हे दोन्ही करू शकतो. पोस्टर बोर्ड मध्ये तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे आहे, त्याचा फोटो काढला किंवा एक नोट डाऊन केलं, एका कागदावर आणि चिपकून दिलं, ते 2-4 दिवसात ते बदलू शकते. विजन बोर्ड लॉंग टर्म, पोस्टर बोर्ड हळूहळू तुम्ही वारंवार चेंज करू शकता. बुलेटिन बोर्ड ठळक बातम्या, तुमचं पूर्ण त्याच्यामध्ये एक आराखडा लिहिलेला आहे, तुम्हाला रोज कोणतं काम करायचं आहे, काय करायचं आहे, किती प्रमाणात करायचं आहे, सगळं काही. कलेक्ट इन्स्पायरिंग इमेजेस अँड वर्ड्स, जसं मला एक कार घ्यायची आहे, आता माझं स्वप्न काय आहे कारमध्ये, कार तर खूप सारे आहे, बजेटमध्ये बसून तेही घेऊ शकतो. आता कारमध्ये माझं एक मॅनिफेस्टेशन सुरू आहे, मला ऑरा नावाची गाडी घ्यायची आहे. AURA. का बरं घ्यायची आहे, काही स्पेसिफिक काहीच नाहीये, फक्त मला घ्यायची आहे. कशासाठी, त्याच्यामध्ये ऑरा हे नाव लिहिलेलं आहे, बस. का, कारण की ऑरा हा वर्ड मागच्या 12 वर्षापासून माझ्या माइंडमध्ये फिरत आहे आणि मी त्या ऑरा सोबत इतका हॅबिच्युअल झालेलो आहे, की असं वाटतं की ऑरा नावाची गाडी आपल्याजवळ असली ना, ते हे माझ्या वर्कला काय करेल, रिप्रेझेंट करेल. आय एम अ ऑरा रीडर आणि माझी गाडी सुद्धा ऑरा. आता मुद्दा काय आहे, ऑराची हाईट जास्त नाहीये. आता माझं इंटरनल मॅनिफेस्टेशन काय चालत आहे, की ऑरानं एक असं मॉडेल काढलं पाहिजे, जे हायटेड लोकांच्या सोबत मॅच झालं पाहिजे. एक तर असेलही, मी त्याचा शोध नाही घेतला, नसेल तर आता हे माझं मॅनिफेस्टेशन आहे, की जेव्हा मी कार घेण्याच्या लायकीचा होईल, तोपर्यंत ऑराने एखादं असं मॉडेल काढून ठेवलं असलं पाहिजे, जे हाईटला मॅच होऊन जाईल. म्हणजे त्या कारमध्ये सुद्धा मी स्पेसिफिक मॅनिफेस्टेशन करताय आता. पण माझी इच्छा काय आहे, ऑरा मिळाली पाहिजे. म्हणजे मी एकदम करोडो करोडो रुपयाच्या गाडीवर जंप नाही मारत आहे, लाखो रुपयाच्या गाडीवर जंप नाही मारत आहे. आय जस्ट सॅटिस्फाईड इन माय ऑरा. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट होईल, तो नंतरचा विषय. पण आता मी सध्या सॅटिस्फाईड आहे ऑरा ह्या गाडीवर. तर मी काय करेल, एक ऑराचा फोटो, त्या गाडीचा फोटो छोटासा पिक्चराइज करून त्या विजन बोर्डवर चिपकून देईल. याने काय होणार, सतत दिवस रात्र चालता उठता बसता मला जेव्हा जेव्हा तो विजन बोर्ड दिसेल, मला हे ऑरा ही गाडी मला दिसत जाईल. आणि जेव्हा जेव्हा मला ऑरा गाडी दिसत जाईल, मला एक गोष्टीचा कमतरता फील होणार, अरे यार आपण गाडी नाही घेऊ शकलो, मला ही गाडी घ्यायची आहे, मला ही गाडी घ्यायची आहे. आणि ती गाडी घेण्यासाठी मी काय करेल, वर्क करणं सुरू करेल, थोडंसं आणखी कॉन्शियस होईल, थोडंसं आणखी जबाबदारीने काम करणं सुरू करेल. जसं आता मी शिकवत शिकवत थोडासा त्रास होत आहे, माझ्या गळ्याला थोडा त्रास होत आहे, वजन वाढत आहे. माझं मॅनिफेस्टेशन काय राहील, हेल्थमध्ये माझं एक स्पेसिफिक वेट असलं पाहिजे, माझं बॉडी स्ट्रक्चर असं असं असलं पाहिजे, आणि माझं टोटल ऑर्गन्स माझ्या बॉडीतले स्पेसिफिक पर्टिक्युलर वर्क करत राहिले पाहिजे चांगल्या कंडिशन मध्ये. आणि त्याकडे मला काय करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे.
हे झालं माझं हेल्थ. तर त्या सगळ्यांचे पिक्चर्स तुम्ही काय करणे आहे, काढून चिपकवणे आहे. काही चांगले वर्ड्स, काही स्लोगन्स, काही चांगले अफर्मेटिव्ह वर्ड्स तुम्हाला त्या ठिकाणी चिपकवणे आहे, जेणेकरून तुम्ही स्वतःला सेल्फ मोटिवेट करू शकाल. विजन बोर्डला कलरफुल बनवणे आवश्यक आहे. का? कारण की कलर्स दोन प्रकारे काम करते. तुमच्या माइंडमध्ये स्पेसिफिक मेमरी क्रिएट करते. तर जेव्हा जेव्हा तो कलर तुम्हाला दिसेल ना, तेव्हा तेव्हा तुम्हाला त्या विजन बोर्डवर चिपकवलेलं तुमचं ते गोल किंवा तो पिक्चर सुद्धा लक्षात येईल. रिफाईन देम इमेज दॅट ट्रूली रिझोनेट युअर फ्युचर डिझायर. त्याला रिफाईन पण करायचं आहे, की धरलं आलं मनात आणि लावून दिलं असं नाही. लावल्यानंतरही जर तुम्हाला असं वाटत आहे की ह्या इमेज सोबत किंवा ह्या गोल सोबत, या डिझायर विश सोबत माझं माइंड अलाइन नाही होत आहे, चेंज करू शकतो आपण त्याला. अशा प्रकारे सेल्फ इंट्रोस्पेक्शन पण करणे आवश्यक असते. अरेंज अँड रिसेंबल, लेआउट अँड असेंबल. त्या विजन बोर्डवर लेआउट बनवा, म्हणजे काही कुठेही गोंधळ धरलं कसे चिपून दिलं नाही. प्रॉपर कॉलम, छोटे छोटे ब्रॅकेट, प्रत्येकाला हेडिंग, त्याला कलरफुली छोटे छोटे ब्लॉक मध्ये, त्या एका मोठ्या पेपरला अलग 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 छोटे छोटे ब्लॉकेजेस मध्ये तुम्ही कन्वर्ट केलं, लेआउट बनवलं. आणि असेंबल म्हणजे कोणती गोष्ट कुठे पाहिजे, असे सगळे छोट्या छोट्या इमेजेस तुम्ही असेंबल केल्या. म्हणजे दिसायला पण सुंदर दिसलं पाहिजे. आपण मॅनिफेस्ट करतायत, आपण गोंधळ नाही मॅनिफेस्ट करताय, कचरा नाही मॅनिफेस्ट करताय, आपण प्रॉपर एक स्ट्रक्चर मॅनिफेस्ट करताय. आणि त्याच्यासाठी विजन बोर्ड सुद्धा असेंबल करणं आवश्यक आहे. त्यानंतर डिस्प्ले अँड व्हिज्युअलायझेशन. विजन बोर्ड शुड बी विजिबल, तुमच्या नजरेत असला पाहिजे. कुठे? तुमच्या वर्किंग टेबलवर, तुमच्या बेडच्या जवळ, अशा ठिकाणी इथून तुम्ही वारंवार येणं जाणं करता आणि ते तुम्हाला एकदम क्लिक होत राहील. इट शुड बी फिजिकल ऑर डिजिटल. तुम्ही त्याचा फोटो घेऊन मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप, टॅब प्रत्येकाच्या वॉलपेपरला पण सेट करू शकता, जेणेकरून जेव्हा जेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल किंवा टॅब किंवा पीसी ओपन कराल, तुम्हाला तुमचं विजन बोर्ड ऑलवेज रिमेंबर होत राहील. अच्छा, हे माझ्या लाईफमध्ये मला हे काम करायचं आहे. ओके. स्पेंड सम टाइम विथ युअर विजन बोर्ड. काही वेळ विजन बोर्ड सोबत घालवणे अति आवश्यक आहे. असं नाही का लिहून ठेवलं, भिंतीवर चिपकवलं आणि झालं, नाही. तुम्हाला त्याच्यासोबत काही वेळ घालवणे आहे. तुम्हाला तो टाइम स्पेंड करणे आहे. का? त्याच्या सोबत रिझोनेट झाले पाहिजे, तुम्ही त्या फ्रिक्वेन्सी सोबत एकरूप झाले पाहिजे. प्रत्येक इमेजच्या खाली काही स्पेसिफिक अफर्मेशन तुम्हाला लिहिणे आहे, जे तुमच्या गोल ओरिएंटेड आहे. ठीक आहे. आणि जमेपर्यंत येलो पेज आणि रेड कलरने तुम्हाला सगळं काम करणे आहे. मास्टर युअर इमोशन्स. विजन बोर्डला बघून तुमच्या मनामध्ये असं बिलकुल नाही आलं पाहिजे की डोंट, म्हणजे हे अनवॉन्टेड किंवा निगेटिव्ह थॉट्स तुम्ही क्रिएट करायला नको, किंवा तुम्हाला डाऊटफुल इमोशन्स तुमचे नाही आले पाहिजे त्या विजन बोर्डच्या प्रती, की माहित पडलं की अरे ये काम तो हो ही नाही पाएगा. असे डाऊटफुल इमोशन्स तुमचे क्रिएट नाही झाले पाहिजे. नो फिक्स रूल. हे काय आहे? कोणताच फिक्स रूल नसते मॅनिफेस्टेशनचा. तुम्ही ते केलं म्हणून असं केलं आणि असंच होणार. लाल पेनाच्या जागेवर निळ्या पेनाने लिहिलं तर नुकसान होईल, नाही. पिवळ्या पेजच्या जागेवर व्हाईट पेज वापरला तर नाही. छोट्या छोट्या इमेजेस केल्या नाही, मोठ्या इमेज केल्या नाही, कशानं काहीच फरक पडत नाही. त्यामुळे मनातून हा डाऊट काढून टाकायचा की ह्या गोष्टी करण्यासाठी काही फिक्स रूल असते. ठीक आहे. आणि एक शेवटचा पॉइंट, टेक हेल्प फ्रॉम एंजल्स. डू एंजल्स हिलिंग डेली टू मल्टिप्लाय द चान्स ऑफ मेकिंग युअर विजन इनटू रियालिटी. त्या विजन बोर्डच्या समोर बसून तुम्हाला एंजल्सची हेल्प मागता आली पाहिजे. एंजल्स प्लीज हेल्प मी फॉर मॅनिफेस्टिंग माय डिझायर विश इनटू रियालिटी. प्लीज माझी मदत करा. आणि एक ऍडव्हान्स पार्ट आहे, ऍडव्हान्स एंजल हिलिंग. ऍडव्हान्स एंजल हिलिंगला तुम्ही डेली बेसमध्ये यूज करू शकता तुमच्या मॅनिफेस्टेशन प्रोसेसला वाढवण्यासाठी, त्याची स्पीड वाढवण्यासाठी. तर हा होता आपला आजचा हाऊ टू क्रिएट विजन बोर्ड हा टॉपिक. तुम्ही नेटवर खूप सर्च करू शकता, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी माहित पडतील. पण आपला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय होता
विजन बोर्ड मध्ये जे लिहायचं असते ते असते गोल, आणि गोल क्लिअर असणे फार आवश्यक आहे. आणि निवड गोल व्हिज्युअलाइज करून आणि वहीमध्ये लिहून ठेवल्याने जमत नाही, कारण की ती वही कधी उघडत नाही आणि माइंड मध्ये जे आपण रेकॉर्ड करतो ते कधी आपल्याला रिकॉल होत नाही. म्हणून विजन बोर्ड बनवणे आहे की वारंवार 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 तुम्हाला ती गोष्ट काय झाली पाहिजे, रिमेंबर झाली पाहिजे, आणि तुम्हाला ते आठवण होत गेली पाहिजे की अरे मला ह्या गोष्टीसाठी काम करायचं, मला ह्या गोष्टीसाठी काम करायचं आहे. ठीक आहे. बाकी इमेजेस वगैरे. आता त्याच्यानंतर एक पार्ट आणखी आहे. मी काय म्हटलं, प्रत्येक इमेजच्या खाली तुम्हाला एक अफर्मेशन लिहायचं आहे. आपला नेक्स्ट क्लास जो राहील तो याच्यावरच राहील की हाऊ टू राईट अवर अफर्मेशन्स. काहीच नसते यात, सेम आहे, जे गोल आहे तेच आपलं अफर्मेशन असते, तेच आपलं विजन बोर्ड असते. फक्त ते लिहिण्यामध्ये पण आपल्याला काही करेक्शन करणे आहे जे आपण गोल मध्ये केले होते. मॅक्सिमम गोल्स हेच आपलं अफर्मेशन असते. अफर्मेशनचा अर्थ काय आहे, तुमच्या गोल्सला वारंवार 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 रिकॉल करणे, बस. दुसरं काहीही त्याचा अर्थ नाही आहे. फक्त करेक्ट प्रोसेस, आपण त्याला काही टेक्निक्स असतात, काही पद्धत असते, ते समजून घेण्याचा प्रयत्न करू की अफर्मेशनला आपण आणखी चांगल्या पद्धतीने कसं यूज करू शकतो. हे सगळे टूल्स आहे, हे टेक्निक्स आहेत, तुम्ही कोणतीही एक टेक्निक वापरा, रिझल्ट मिळतेच. पण जर तुम्ही एनर्जेटिकली अलाइन नाही आहे, इमोशनली अलाइन नाही, कॉस्मिक एनर्जीचं तुमचं कनेक्शन नाही, मनामध्ये रंगोरंगीचे विचार आणि नकारात्मक डाऊट्स चालत आहे, तर तुम्ही काहीही करा, काहीच फायदा होत नाही. आणि जर तुम्ही इकडे क्लिअर आहे, मग तुम्ही विजन बोर्ड बनवा नाही तर नका बनवू, गोल बुक बनवा नाही तर नका बनवू, अफर्मेशन करा किंवा नका करू, सिंगल प्रोसेस सुद्धा तुम्हाला सगळं काही देऊ शकते जे तुम्हाला पाहिजे आहे. फक्त तुम्ही फोकस असले पाहिजे, सिंगल पॉइंटेड, बस, दुसरं काहीच नाही. तर आपला आजचा हा टॉपिक आपण इथे स्टॉप करू, हाऊ टू क्रिएट विजन बोर्ड. आय होप सगळ्यांना ही गोष्ट कळलेली असेल. याच्यावर युट्यूब मध्ये खूप डिटेलमध्ये लोकांनी सांगितलेलं आहे कशा कशा प्रकारे बनवणे आहे, कशा प्रकारे तुम्ही काही आर्टिकल्स आहे ते वाचू शकता, युट्यूबवर इन्फॉर्मेशन बघू शकता ना. पण अगोदर आपल्या गोलवर काम करा. गोल जोपर्यंत क्लिअर होत नाही तुम्हाला विजन बोर्ड बनवून काही अर्थ नाही. आणि कधी कधी आपण एक नॉर्मल आपल्या फॅमिलीचं फोटो तुम्ही लावून ठेवा, त्याच्या खाली हॅप्पी हेल्दी वेल्दी फॅमिली, बस झालं. काही करायची गरज नाही. एक लॉकरचा फोटो आणून चिपकून द्या, आय एम इन अबंडंट, माय बँक अकाउंट इज ऑलवेज ग्रोथ, लिहू शकतो आपण असं एक जनरल. पण स्पेसिफिक साठी तुम्हाला स्पेसिफिक, जसं मी जनरलचे माझे अलग टॉपिक आहे आणि माझं स्पेसिफिक टॉपिक काय आहे, आय वॉन्ट क्रिएट माय ओन कोर्स, आय वॉन्ट अर्न 10 लाख रुपीज पर मंथ, हे माझं एक स्पेसिफिक आहे. बाकी माझे जनरल खूप काही राहू शकते. जनरल साठी जास्त लोड करण्याची घेण्याची गरज नसते राहत. पण जनरल मध्ये जेव्हा आपण स्पेसिफिक जातो, घर पण कसं, आता तुम्हाला व्हिज्युअलायझेशनची आणि परफेक्शनची गरज आहे. कार घेणे, कार तर ठीक आहे, पण कोणती आणि कशी, आता तुम्ही स्पेसिफिक झाले. पण जोपर्यंत तुम्ही स्पेसिफिक नाही होऊ शकत, तुम्ही लिहू शकता वन डे आय हॅव माय ओन कार, ओके. म्हणजे स्पेसिफिक मध्ये जायचं राहील ना, ते आपल्याला नोटीस करणं आवश्यक आहे. चला तर मग आपण आपलं हे सेशन इथे स्टॉप करू आणि मेडिटेशनला सुरुवात करू. हे M420SP हे कोणाच्या मोबाईलचं नाव आहे, कोण आहेत? आणि खूप दिवस झाले तुम्ही कनेक्ट आहे, पण मला नाही समजून राहिलं नेमकं तुम्ही कोण आहे. कधी कॅमेरा पण ऑन करत नाही. तुम्ही जर सध्या मला ऐकून राहिले असतील तर एक वेळा स्क्रीनवर बघा, गॅलरी व्ह्यू मध्ये जाऊन बघा, तुमच्या नाव आहे, मोबाईलचं नाव आहे M420SP. प्लीज एक तर नाव चेंज करा किंवा तुमचं इंट्रोडक्शन तरी मला द्या. मला असं वाटतं की मागचा एक आठवडा ह्या नावाने तुम्ही कंटिन्यू करत आहे.
आपल्या मेडिटेशनला आपण सुरुवात करू. M420 SP बोलू शकता तुम्ही? चला जाऊ दे. आपण आपल्या मेडिटेशनला सुरुवात करू. सांगितल्याप्रमाणे कॉइन्स, श्रीयंत्र, पिरॅमिड किंवा काहीही नसेल तर 2 500च्या नोटा तुम्ही तुमच्या सोबत ठेवा. आणि जेव्हा मी म्हणेल की फोटोकडे तुम्हाला बघायचं आहे, ज्यांच्याकडे काहीही नाही त्यांनी स्क्रीनवर असलेल्या फोटोकडे बघा, किंवा तुम्ही दोन्ही सोबत करू शकता. हातामध्ये असलेले नोट, करन्सी किंवा तुमच्याकडे जे तुम्ही यंत्र वगैरे घेतलेलं आहे त्याच्या सोबत सोबत सुद्धा तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. बघायचं यासाठी आहे की हे प्रोसेस करत असताना तुमच्या माइंडमध्ये मनी रिलेटेड ते व्हायब्रेशनला अलाउ करायचं आहे. हातामध्ये करन्सी यासाठी ठेवायची आहे की तुम्हाला मनी एनर्जी सोबत कलेक्ट व्हायचं आहे. श्री यंत्र किंवा लक्ष्मी यंत्र कशासाठी घ्यायचं आहे की ते सिंबल आहे फायनान्स, अबंडन्सचे, आणि तुम्हाला फील करायचं आहे अबंडन्स इन युअर सेल्फ. ओके, चला सुरुवात करू. टॅपिंग कॉन्शियसली करा. असं समजून करा की तुमच्या माइंडमध्ये ते इन रिअल वाटलं पाहिजे की यस, हे माझे खरोखर फायनान्शियल इश्यूज आहेत, त्याला मला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, नाउ वी स्टार्ट. चला तर सुरू करूया मनी रेव्हरन्स प्रोसेसला. मनी रेव्हरन्स म्हणजे धन उपासना, धनाची उपासना. उपासना म्हणजे उप आसन. उप म्हणजे दुसरा, आसन म्हणजे जवळ बसणे, थोडा वेळ जवळ बसणे. आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये 24 तासामधून आपण थोडा वेळ काढूया ह्या धनासाठी, आणि ह्या मनी फ्रिक्वेन्सीच्या सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करू. थोडा वेळ ह्या धनासोबत गोष्टी करू, याच्याशी आपले सुखदुःख शेअर करू, आणि ह्या धनाला, ह्या मनी फ्रिक्वेन्सीला आपल्या जीवनामध्ये आपण आमंत्रित करूया. चला तर सुरू करू मनी रेव्हरन्स प्रोसेसला. ताट सरळ बसा, लांब खोल श्वास घ्या, मांडी सैल सोडा, दोन्ही तळहात आपल्या मांडीवर ठेवा. महामुद्रेच्या पोझिशन मध्ये पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर द्या. श्वास तुम्ही कसे घेत आहात ते बघा. तुम्हाला एक सिंबल दिलेला आहे, त्या सिंबलला आपल्या हातामध्ये घ्या आणि त्याकडे एक टक बघा. जसं आपण त्राटक करतो त्यानुसार त्या सिंबलकडे एक टक बघा. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा, लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. 10 श्वास घ्या, 9 श्वास घ्या, 8 श्वास घ्या, 7 श्वास घ्या, 6
श्वास घ्या. 5. श्वास घ्या. 4. श्वास घ्या. 3. श्वास घ्या. 2. श्वास घ्या. 1. आणि माझ्यासोबत बोला आणि ह्या कार्ड कडे बघा. ह्या कार्ड कडे बघत बघत माझ्या मागे मागे बोला. आय थँक यू फॉर क्रिएटिंग लक. आय थँक यू फॉर क्रिएटिंग मनी. आय थँक यू फॉर क्रिएटिंग abundance. I thank you for creating money. I thank you for creating luck. I thank you for creating abundance. I thank you for creating luck. I thank you for creating money. I thank you for creating abundance. आता हे सिंबल आपल्या डाव्या हातामध्ये घ्या आणि त्यावर उजवा हात प्लेस करा आणि म्हणा, आय इन्व्हाइट डिवाइन गॉडेस लक्ष्मी. आय इन्वोक युअर डिवाइन abundance and prosperous energy. O divine Lakshmi, bless me with abundance and prosperity, opportunities, growth in finance and happiness. I invite divine goddess Lakshmi. I invoke your divine abundance and prosperous energy. O divine Lakshmi, bless me with abundance and prosperity, opportunities, growth in finance and happiness. मंत्रावर पूर्ण लक्ष द्या. मंत्रावर पूर्ण लक्ष द्या आणि त्याच्या मागे मागे तुम्ही चॅन्ट करा. फील करा ह्या मंत्राच्या फ्रिक्वेन्सीला. फील करा ह्या मनी व्हायब्रेशनला. फील करा डिवाइन लक्ष्मीच्या प्रेझेन्सला, लक्ष्मीच्या ब्लेसिंग्सला. फील करा, फील करा. ह्या मनी व्हायब्रेशन सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. ह्या मनी व्हायब्रेशनच्या सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. श्री 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 श्री
श्रीं ब्रीथिंग, 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 श्रीं
Shrim Brizim, 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 Shrim Brizim. Now we start our step 2 process. Find your problems. आपली स्टेप 2 प्रोसेस आहे. तुमचे जे प्रॉब्लेम आहे, ज्या कारणाने तुम्ही त्रस्त आहात, दुखी आहात, तुमचे व्हायब्रेशन लो होत आहेत, त्या प्रॉब्लेमला फाइंड आउट करणे. स्टेप 2, फाइंड युअर प्रॉब्लेम. आय गिव्ह यू 2 minutes. फाइंड व्हॉट इज युअर प्रॉब्लेम. नाउ at one time only one problem will be recognized. एका वेळेला तुम्ही फक्त एकच प्रॉब्लेमला रिकॉग्नाइज कराल. मी तुम्हाला 2 मिनिट देत आहे. तुम्ही तुमचा प्रॉब्लेम रिकॉग्नाइज करा. शोधा, तुमच्या अंतर्मनामध्ये जा आणि बघा, विचारा तुमच्या अंतर्मनाला, सद्यस्थितीमध्ये असा माझा कोणता प्रॉब्लेम आहे जो मला त्रास देत आहे, ज्या कारणामुळे मी सतत दुःखी आहे. विचारा स्वतःला. टेक युअर टाइम अँड फाइंड युअर प्रॉब्लेम. सद्यस्थितीमध्ये तुम्हाला कशाची गरज आहे, ते मिळत नाही आहे, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. काय आहे तुमचा प्रॉब्लेम, फाइंड आउट करा. डीप खोलमध्ये जा आणि विचारा स्वतःला, माझा काय प्रॉब्लेम आहे. ज्या ठिकाणी मी XYZ हे बोलणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम बोलायचा आहे. I recognize that XYZ is my problem. मी रिकॉग्नाइज केला आहे XYZ हा माझा प्रॉब्लम आहे. मैंने रिकॉग्नाइज कर लिया है XYZ ये मेरा प्रॉब्लम है. I recognize that the need of my body and mind to have XYZ this problem. मी रिकॉग्नाइज केलेला आहे माझ्या शरीराची आणि मनाची गरज XYZ दिस प्रॉब्लम. मैंने रिकॉग्नाइज कर लिया है मेरे शरीर की जरूरतें और मन जुड़ी हुई है XYZ इस प्रॉब्लम के साथ. I recognize that the resistance to let go of the need of this XYZ प्रॉब्लेम. मी रिकॉग्नाइज केलेला आहे हा जो विरोध होत आहे, ही गरज लेट गो करण्यासाठी, सोडून देण्यासाठी XYZ
या प्रॉब्लमच्या प्रति मैंने रिकॉग्नाइज कर लिया है, जो रेजिस्टेंस, जो विरोध मुझे हो रहा है, इस नीड को लेट गो करने के लिए, इसे छोड़ने के लिए XYZ इस प्रॉब्लम के प्रति। नाउ यू फाइंड आउट your problem. Now we move on. Step. लांब खोल श्वास घ्या. Now it's a time for use our next manifestation method. This is the energy tapping. So powerful and so successful technique which align your mind, thought, emotion and feelings with your action. This is a very powerful and successful technique which align your mind, thought, emotion and feelings with your action. This is reprogramming of your subconscious mind and thought related to your current situation. ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडची रिप्रोग्रामिंग आहे. तुमचे मन, तुमच्या भावना आणि तुमचे विचार यांच्याशी संबंधित जी तुमची सध्याची स्थिती आहे. नाउ इट्स टाइम फॉर आवर फर्स्ट टॅपिंग मेथड. फर्स्ट टॅपिंग इज फॉर रिलीज ऑल रेजिस्टन्स रिलेटेड टू मनी. तुम्ही या अगोदर तुमचा जो प्रॉब्लेम फाइंड आउट केलेला आहे, त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही एक रेजिस्टन्स फील केला होता. त्या रेजिस्टन्सला आता आपल्याला रिलीज करायचं आहे, जी तुमच्या मनीशी रिलेटेड आहे किंवा तुमच्या इतर कोणत्या घटनेशी संबंधित आहे. माझ्या सोबत सोबत म्हणा आणि मी तुम्हाला जी टॅपिंग मेथड शिकवलेली आहे त्याला फॉलो करा. तुमच्या तळ हाताच्या कडेला कराटे स्टॉप पॉइंटला टॅप करा. तळ हाताच्या कडेला कराटे चॉप पॉइंटवर कंटिन्युअस टॅप करा आणि माझ्यासोबत म्हणा, माझ्या सिस्टम मध्ये प्रचंड रेजिस्टन्स आहे. माझ्या सिस्टम मध्ये प्रचंड रेजिस्टन्स आहे. चांगल्या गोष्टी अनुभवण्यासाठी हा रेजिस्टन्स कदाचित पास्ट लाईफचा असेल, कार्मिक असेल, जेनेटिक असेल, माझ्या लहानपणातून आला असेल, माझ्या स्वभावात आला असेल. माझ्या सिस्टम मध्ये प्रचंड रेजिस्टन्स आहे. चांगल्या गोष्टी अनुभवण्यासाठी हा रेजिस्टन्स कदाचित पास्ट लाईफचा असेल, कार्मिक असेल, जेनेटिक असेल, माझ्या लहानपणापासून आला असेल, माझ्या स्वभावात आला असेल. पण कुठलीही गोष्ट जसा पैसा, हेल्थ, रिलेशनशिप, जॉब, बिझनेस और लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटीज माझ्या लाईफ मध्ये अट्रॅक्ट होत नाही आहे आणि अट्रॅक्ट झाली तरी ती फार काळ टिकत नाही. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकार करतो. माझ्या लाईफ मध्ये कुठलीही गोष्ट, कुठलीही चांगली गोष्ट जसं पैसा, हेल्थ, रिलेशनशिप, जॉब, बिझनेस और लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी माझ्या लाईफ मध्ये अट्रॅक्ट होत नाही आणि अट्रॅक्ट झाली तरी फार काळ टिकत नाही. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकार करते. आणि हा जो रेजिस्टन्स आहे, जो सगळ्या चांगल्या गोष्टी माझ्या लाईफ मध्ये ब्लॉक करतो, त्यातून मी स्वतःला रिलीज होऊ देत आहे. हा जो रेजिस्टन्स आहे, जो सगळ्या चांगल्या गोष्टी माझ्या लाईफ मध्ये ब्लॉक करतोय, त्यातून मी स्वतःला रिलीज होऊ देत आहे. टॅप करा. टॅप करा तुमच्या मस्तकावर. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोळ्याच्या बाजूला रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोळ्याच्या खाली
recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. नाकाच्या खाली recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. ओठांच्या खाली recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. कॉलर बोन एक्झॅक्टली सेंटर ऑफ स्पॉट, टॅप करा तिथे. recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. तुमच्या काखेमध्ये छातीच्या बाजूला recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. डोक्याच्या वर सॉफ्ट टॅप करा. recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. टॅप करा तुमच्या मस्तकावर. recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. डोळ्याच्या बाजूला recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. डोळ्याच्या खाली recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. नाकाच्या खाली recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. ओठांच्या खाली recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. कॉलर बोन एक्झॅक्टली सेंटर ऑफ स्पॉट, टॅप करा तिथे. recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. तुमच्या काखेमध्ये छातीच्या बाजूला recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. डोक्याच्या वर सॉफ्ट टॅप करा. recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. टॅप करा तुमच्या मस्तकावर. recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. डोळ्याच्या बाजूला recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. डोळ्याच्या खाली recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. नाकाच्या खाली recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. ओठांच्या खाली recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. कॉलर बोन एक्झॅक्टली सेंटर ऑफ स्पॉट, टॅप करा तिथे. recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. तुमच्या काखेमध्ये छातीच्या बाजूला recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. डोक्याच्या वर सॉफ्ट टॅप करा. recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. लांब खोल श्वास घ्या. तोंडातून श्वास सोडा. लांब खोल श्वास घ्या. तोंडातून श्वास सोडा. तुम्ही बघत आहात तुमच्या श्वासांची गती आता बदललेली आहे. श्वास आणखी हलके झालेले आहेत. नाउ टॅपिंग 2 अट्रॅक्ट अबंडन्स. धन आकर्षणामध्ये येणारे जे काही ब्लॉकेजेस आहेत त्याला आपण आता रिलीज करूया आणि धनाला आकर्षण करण्यासाठी, अबंडन्सला अट्रॅक्ट करण्यासाठी ही मेथड वापरूया. रिलीज ऑल ब्लॉक अँड अट्रॅक्ट अबंडन्स. लांब खोल श्वास घ्या. तुमच्या तळ हाताच्या कडेला कराटे चॉप पॉइंट वर टॅप करा. पॉवरफुल टॅप करा. आय रिलीज पास्ट लाईफ, जेनेटिक, कार्मिक, childhood blockages that block the flow of money in my life. My every cell deserves to experience money, freedom and abundance. I thank the universe for manifesting money, wealth, freedom and abundance. I release
past life genetics, karmic, childhood blockages that block the flow of money in my life. My every cells deserve to experience money, freedom, and abundance. I thank the universe for manifesting money, wealth, freedom, and abundance. I release past life genetics, karmic, childhood blockages that block the flow of money in my life. My every cells deserve to experience money, freedom, and abundance. I thank the universe for manifesting money, wealth, freedom, and abundance. टॅप करा तुमच्या मस्तकावर. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. डोळ्याच्या बाजूला. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. डोळ्याच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. नाकाच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. ओठांच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. कॉलर बोनवर. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. छातीच्या बाजूला. चेस्टच्या बाजूला. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. डोक्याच्या वर टॅप करा. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. पुन्हा एकदा मस्तकावर टॅप करा. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. डोळ्याच्या कडेला, साईडला. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. डोळ्याच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. नाकाच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. ओठांच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. कॉलर बोन. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. काठीच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. डोक्याच्या वर. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. मस्तकावर टॅप करा आणि म्हणा, आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. डोळ्याच्या कडेला. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. डोळ्यांच्या खाली टॅप करा. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. नाकाच्या खाली. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. ओठांच्या खाली टॅप करा. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. कॉलर बोनला टॅप करा. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. टाकाच्या खाली. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. डोक्याच्या वर. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. रिलॅक्स. लांब खोल श्वास घ्या आणि तोंडातून श्वास सोडा. लांब खोल श्वास घ्या. तोंडावाटे श्वास सोडा. तुम्ही बघत आहे तुमचं शरीर अगोदरपेक्षा आणखी जास्त हलकं झालेलं आहे. तुमचे पूर्ण ऊर्जा शरीर, मनस शरीर, मनातल्या भावना, तुमच्या फिलिंग्स, तुमचे विचार शांत आणि हलके झालेले आहे. तुम्ही फील करत आहे तुमच्या शरीरातल्या कणाकणाला तुमची बॉडी एकदम लूज आणि शिथिल झालेली आहे. काहीही एफर्ट, काहीही हार्डनेस, स्टिफनेस, रेजिस्टन्स, बर्डन, प्रेशर, स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन, फिअर अशा कोणत्याच भावना तुमच्या आतमध्ये सध्या नाही आहे. तुम्ही पूर्णपणे रिलीज केलेला आहे. पूर्णपणे शांत आणि शिथिल झालेला आहात. लांब खोल श्वास. दोन्ही हात जोरात घासा. चेहऱ्यावरून हात फिरवा. फील करा या एनर्जीला. ऑल ऑफ यू
back to your body, back to your consciousness. Okay. चला. कोणाला काही अनुभव असतील तर प्लीज शेअर करू शकता किंवा आपण हे सेशन आता क्लोज करू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. ओके, सेशन क्लोज करू आपण आता. ओके. आय होप एव्हरीवन एन्जॉय दिस मनी हिलिंग सेशन्स. तुमचे जे पैशा संबंधित जे आंतरिक भाव आहे हे आता हळूहळू बदलणं सुरू झाले असतील. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. Thank you, thank you, thank you so much for joining this meditation. Thank you so much. Good night, all of you.